नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय 1 एप्रिलपासून लागू। 19 मार्च बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। या बदलामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार आहे, कारण लाखो महिला या योजनेत अपात्र ठरणार आहेत। ज्या महिलांची आर्थिक स्थिती चांगली नसेल किंवा त्यांचे उत्पन्न कमी असेल, अशाच महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पॅन कार्डप्रमाणे आता मतदान ओळखपत्र देखील आधार कार्डाशी लिंक करण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे। निवडणूक आयोगाने केंद्रीय गृह मंत्रालय, कायदे मंत्रालय आणि भारतीय विशिष्ट आधार प्राधिकरण च्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयाने निकाल आणि घटनेतील तरतुदींनुसार हा निर्णय घेतला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, इंडिगो एअरलाइन्सने छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि नागपूर छत्रपती संभाजीनगर विमानसेवा एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे प्रवाशांना आता रस्ते आणि रेल्वे मार्गाचा पर्याय उरला आहे। इंडिगोने छत्रपती संभाजीनगरचे 30 मार्च ते 25 ऑक्टोबर या कालावधीत वेळापत्रक जाहीर केले होते। यात नागपूर विमानसेवा वगळली आहे। उत्तम प्रतिसादानंतरही स्टार एअरची नागपूर ते बेळगाव दरम्यानची विमानसेवा 15 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता आहे। या मार्गावरील बुकिंग बंद करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, जर तुमचे बँक खाते असेल किंवा तुम्ही UPI वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण पुढील महिन्यापासून बँक एक महत्त्वाचा बदल करणार आहे। 1 एप्रिलपासून बँक गुगल पे, फोनपे आणि पेटीएम सारख्या UPI ॲप्सशी जोडलेल्या वापरकर्त्यांची खाती बंद करत आहे, ज्यांचे मोबाईल नंबर बऱ्याच काळापासून निष्क्रिय आहेत। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बँकांना आणि या ॲप्सना 31 मार्चपर्यंत असे नंबर काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत। हा बदल निष्क्रिय किंवा पुनर्वापरित मोबाईल नंबरमुळे उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आहे। निष्क्रिय किंवा पुनर्वापर केलेले मोबाईल नंबर व्यवहारांमध्ये समस्या निर्माण करतात। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, संत एकनाथ महाराज नाथ षष्ठी यात्रा उत्सवासाठी लाखो भाविक पैठणमध्ये दाखल होतात। यात्रेच्या निमित्ताने पायी दिंडी आणि वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। 12 ते 15 लाख भाविकांच्या उपस्थितीमुळे संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगितले की राज्य सरकारने शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। एका लेखी उत्तरात अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेला माहिती दिली आहे की राज्य सरकारने शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, सरकारच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ देण्यासोबतच विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही, याची दक्षता यंत्रणांनी घेऊन यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत।